आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. धर्मनगरी शिरदवाड येथे श्री 1008 पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरात नूतन श्री 1008 सुपार्श्वनाथ तीर्थंकर मूर्ती प्रतिष्ठापना पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव सोमवार दिनांक 14 एप्रिल अखेर 2025 ते रविवार दिनांक 20 एप्रिल 2025 अखेर संपन्न होत असल्याची माहिती श्री 1008 पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश पाटील यांनी दिली. जैन मंदिर कमिटी सकल दिगंबर जैन समाज यांच्या वतीने आयोजित पत्रकार बैठकीत पंचकल्याणात प्रतिष्ठा महामहोत्सव बाबत माहिती देण्यात आली. परमपूज्य 108 स्वयंमूर्ती आचार्य श्री वर्धमान सागरजी महाराज यांचे सहसंग परमपूज्य 108 व श्री धर्मसागरजी महाराज, परमपूज्य 108 श्री विद्यासागरजी महाराज, परमपूज्य श्री 108 श्री सिद्धार्थ सागरजी महाराज व सर्व संघस्थ मुनी महाराजांच्या पावन सानिध्यात परमपूज्यजी जिनसेना भट्टारक भट्टाचार्य महास्वामीजी नांदणी यांच्या अधिनेतृत्वाखाली परमपूज्य स्वस्ते श्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी कोल्हापूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव धार्मिक विधीचं मंगल प्रवचन व प्रबोधनाचा कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. सोमवार दिनांक 14 एप्रिल रोजी पहाटे गुरु निमंत्रण, आचार्य निमंत्रण, इंद्र प्रतिष्ठा, मंगल ध्वजारोहण, मंडप उद्घाटन, कलश स्थापना, दीपस्थापना, पंचामृत अभिषेक व मंगल प्रवचन होणार आहे. मंगळवार दिनांक 15 एप्रिल रोजी मंगल कुंभनयन, यागमंडल, आराधना, नवग्रह होम, मंदिरात वास्तुविधान तसेच मुनी संघाचे प्रवचन, सायंकाळी 5 वाजता तीर्थंकर मातापित्यांचे मंडपात आगमन, हत्तीवरून भद्रकुंभ व गर्भकल्याण उत्तरार्थ मातेची सेवा होणार आहे. बुधवार 16 एप्रिल रोजी 56 कुमारिका समवेत मंगल कुंभनयन, पंचामृत अभिषेक, जन्मकल्याण विधी होणार आहे. गुरुवार 17 एप्रिल रोजी पहाटेच्या धार्मिक विधीनंतर दुपारी 56 देशांच्या राजाकडून नजराना अर्पण व भव्य असे राज्याभिषेक होणार आहे. शुक्रवार 18 एप्रिल रोजी पहाटेच्या कार्यक्रमानंतर राज्यसभा लोकांतिक देव आगमन व तपकल्याणक विधी होणार आहे. शनिवार 19 एप्रिल रोजी केवळ ज्ञान कल्याणक संस्कार विधी, सूर्यमंत्र, प्राणप्रतिष्ठापना संस्कार, समवज शरण रचना, कुबेराद्वारे रत्नवृष्टी व भव्य विहार रथोत्सव मिरवणूक होणार आहे. रविवार 20 एप्रिल रोजी पहाटे नित्यविधी यजमानांचे आगमन व दुपारी कुबेरद्वारे रत्नवृष्टी व रात्री आरतीनंतर श्री विहार रथोत्सव मिरवणूक होणार आहे. असे 7 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी शिरदवाड नगरी सज्ज झाली असून सर्वच जाती धर्माचे लोक या कार्यक्रमासाठी विशेष असे सहकार्य केले आहेत. कार्यक्रमासाठी कोल्हापूर, बेळगाव, सांगली जिल्ह्यातील पुढारी, नेते, मंत्री, खासदार, आमदार उपस्थित राहणार आहेत. दररोज सुमारे 5000हून अधिक श्रावक श्राविकांचे भोजनाची व्यवस्था, मुनी महाराजांच्या आहाराची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या सर्व कार्यक्रमाचे लाभ श्रावक श्राविकांनी घ्यावे असे आवाहन समितीकडून करण्यात आले. याप्रसंगी कमिटीचे उपाध्यक्ष नानासाहेब पाटील, यजमान अशोक नोरचे यांच्यासह बस्ती कमिटी, पंचकल्याण कमिटी, सर्व सदस्य, समस्त दिगंबर जैन समाज ग्रुप सदस्य व श्रावक श्राविका उपस्थित होते. SB न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे. नंतर चांद शिरदवाड नगरीमध्ये पंचकल्याण पूजा करण्याचे नियोजन केलेलं आहे. 26 त्यागींना 9 तारखेला 26 त्यागींचं आगमन बेडक्याहून चांद शिरदवाड येथे होणार आहे. त्यावेळेला सर्व समाजाचे एकत्र येऊन त्यांचे वाद्य घेऊन महाराजांचं स्वागत करणार आहे. जे न भूतो न भविष्यती सर्व धर्म समभाव हा एक मेसेज सगळ्यांच्या पर्यंत पोहोचेल हे प्रयत्न करणार आहे. ते 9 तारखेला 3:30 ला स्वामी महाराजांच्या 24 त्यागींचं एका वेळेला आगमन होत आहे. त्याच्यानंतर आमची जी पंचकल्याण पूजा आहे ती पंचकल्याण पूजा 14 तारीख ते 20 एप्रिल या दरम्यान होत आहे 2025. तर इथं पेंडाल जो आहे ना तो भव्य दिव्य मारण्यात आला आहे. एका वेळेला 3000 ते 4000 लोक बसतील एवढ्या कॅपॅसिटीचा पेंडाल आहे. रोज 5 ते 6000 लोकांचं आहार करण्याचं नियोजन केलंय. सर्व ग्रामस्थ मिळून न भूतो न भविष्यती आपला समाज एकत्र आज एवढ्या वर्षानंतर असं होत आहे की पूर्ण समाजाला घेऊन जैन धर्म न भूतो न भविष्यती असं पंचकल्याण पूजा करून दाखवत आहे. एवढंच सांगतो. 2 मिनिटं. पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सवासाठी सर्व सौधर्म इंद्रायणीचा पदाचा सवाल आम्ही ग्रहण केले आहे. त्यासाठी येणाऱ्या पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सवमध्ये सर्वांचे सहज स्वागत करीत आहे. पूजा व्यवस्थित पाडेन हे आमची इच्छा आहे. बस सर्वांची साथ देऊन जैन धर्माची शांतीचे प्रतीक या पद्धतीने पूजा संपन्न करीन आम्ही.
येणाऱ्या 14 तारखेला ते 20 एप्रिल पर्यंत पंचकल्याण प्रतिष्ठान महामहोत्सव होणार आहे। या पंचकल्याण महामहोत्सवासाठी सर्व धर्मीय सहकार केलेत। लिंगायत समाज असू देत, मुस्लिम समाज असू देत व दलित समाज असू दे, धनगर समाज असू दे, आम्हाला प्रोत्साहन दिलेत। मुस्लिम समाजाने परवा झालेल्या ईद मिलादमध्ये आम्ही सर्व लोक शाकाहार 10 दिवस पाळतो म्हणून त्यांनी ग्वाही दिले। तसंच सर्व धर्म, धनगर समाज असू दे, जिथं समाज असू दे, त्या सगळ्या समाजाचा आम्ही आभारी म्हणतो, आभार आहे। तरी येणाऱ्या सर्व श्रावक श्राविकांचं व सर्व कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात व राजस्थान व गोवा एवढ्या भागातील लोक यायची अपेक्षा आम्ही बाळगली आहे। महाराजींच्या विचारानं आम्ही जे करायला पाहिजे ते सर्व सोयी करायचा प्रयत्न केलेला आहे व सर्वांनी फिल्टरगेशन, आरओ फिल्टरगेशन व गरम व गार पाणी हे करायचा प्रयत्न केलाय। ते नव्हते या पंचकल्याणमध्ये जिल्हा पालकमंत्री, विद्यमान आमदार, विद्यमान खासदार, सर्व माजी मंत्री व सर्व आमदार व जिल्ह्यातील व बाहेर जिल्हे म्हणजे महाराष्ट्रातले आमदार सर्वांना आम्ही निमंत्रण देऊन आलेलो आहे आणि त्यांच्या परीने त्यांनी आम्हाला मदत केलेली आहे। त्या सर्वांचं मी स्वागत बी करतो आणि सर्व गावकऱ्यांच्या वतीनं त्यांचा सन्मान व सत्कार केले जाईल ज्यांनी मदत केली त्यांचं। एवढं सांगून माझं 2 शब्द मध्ये 1996 ला पंचकल्याण पूजा झाली होती। स्वर्गीय श्रीनिक पाटील, बाळगोंड मड्डे आणि आपले पंच कमिटी त्यावेळेचे सर्व श्रावक गावकरी सर्वांनी मिळून म्हैसूरचा राजवाड्याचं प्रतीक केलं होतं। त्यावेळेला बाहेरची लोक बघायला त्यावेळेला येत होती। त्यावेळेला थोडा पावसाचा विषय आला तरी पण पूजा व्यवस्थित झाली। आता यावर्षी आम्ही मंदिरसमोरची जागा खरेदी करून, गेट नव्हतं ते सगळं करून घेऊन जल्लेवहिनीने फेवर ब्लॉक करून दिला आहे। प्रकाश शुक्रेने 65 लाख देऊन खासदार फंडातून भव्य असं सांस्कृतिक भवन आणि मंडप असं बांधलेलं आहे। आणि चालू वर्षी नवीन मूर्ती बसल्याशिवाय पंचकल्याणला म्हणजे करता येत नाही। त्यासाठी आम्ही आज 28 वर्षांना सर्व आमचे वीर सवादलाचे श्रेय आहे। वीर सवादलाचे सैनिक पोरं आमचे असेल ते चिंतामणी, आम्ही वयोवृद्ध माणसं त्यांना सहकार्य केलं आहे वीर सवादल। आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात आणि भव्य आणि दिव्य न भूतो न भविष्याची असा आमचं पंचकल्याण साजरा करायचं ठरवलेलं आहे। त्यासाठी उद्या सुपार्श्वनाथ नवीन मूर्तीचं आगमन होणार आहे आणि 10 तारखेला महावीर जयंती आहे योगायोगाने। त्या दिवशी सकाळी मूर्ती स्थापना होऊन संध्याकाळी पालखी आम्ही वीरसागर महाराजांची समाधी आहे इथे स्टँडवर, तिथं पालखी जाऊन येत्या। आणि सर्वांनी आमच्या पूजेला सर्व धर्माने सहकार्य केलेलं आहे। आपल्या आपल्या परीनं अन्नदान दिलेलं आहे, त्यांचं सर्वांचं मी आभारी आहे। आणि पंचकल्याण पूजा सर्वांनी संयमाने न भांडता व्यवस्थित पार करूया असं हे सांगतो। जय जिनेंद्र। श्री 1008 पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर शिरदवाड आणि आगम हे सुपार्श्वनाथ भगवंतांचं मूर्ती येणार आहे। आणि आचार्य श्री सन्मतसागर आपले गावचे आणि आचार्य श्री वर्धमानसागर महाराजजी आणि निर्वापक विद्यासागर महाराजजी, धर्मसागर महाराजजी, सिद्धांतसागर महाराजजी आणि 22 त्यागींच्या सानिध्यामध्ये महामहोत्सव ही पंचकल्याण पूजा होणार आहे। आणि त्यासाठी सर्व श्रावक श्राविका ह्या भागातील सर्व श्रावक श्राविकांनी उत्साहाने मदत केलेली आहे आणि त्यांचं आम्ही सर्व ग्रामस्थांकडून स्वागत करत आहे। जय जय। पार्श्वनाथ दिगंबर 108 पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर शिरदवाड। आपण येत्या 28 वर्षानंतर आम्ही मूर्ती बसवायचे कारण की गावचं काहीतरी त्रास अमुक होत असताना ते सुपर्शनाची मूर्ती बसवायची म्हणून आम्हाला महाराजांनी सांगितल्यानंतर आम्ही सुपर्शनाची मूर्ती 7 फुटाचं तयार करून आणून पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सव साजरा करण्याचं आमचं गावकरी श्रावक श्राविकासह घेतलं। 2 वर्षापूर्वी नियोजन लावून वीरसेवादल कमिटी गावकरी सर्वजणच। त्यानंतर आहाराचं पण असं आहे की किमान नाही म्हणजे 7-8 हजार लोक दररोज जेवतील त्या पद्धतीने आम्ही नियोजन केलेलं आहे। आणि त्यासाठी ऊन पाणी सगळं डिस्टिलेशन पाणी पाहिजे, सगळ्यांनी निवासस्थान शुद्ध पाणी पाजून गार सगळ्याच सोय केलंय। आणि या पद्धतीने आम्ही सगळं शांततेने पार पडतो पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सव।
राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.